हाय एव्हरीवन, 5 मिनिटात विज्ञानामध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण एका अशा मटेरियलवर बोलणार आहोत ज्याला एक वरदान समजलं गेलं, पण खरं तर त्याच्यामागे एक भयानक जीव घेणं सत्य लपलेलं होतं. ते तर सगळीकडेच आहेत. हे शब्द आहेत एका भूगर्भशास्त्रज्ञाचे. जेव्हा त्यांना लास वेगासजवळ लाखो एकरांच्या परिसरात एक धोकादायक खनिज सापडलं. विचार करा, एक धोका आपल्या आजूबाजूला, आपल्या पायाखाली सगळीकडे पसरला आहे आणि आपल्याला त्याचा पत्ताही नाही. चला तर मग एस्बेस्टसची ही धक्कादायक कहाणी जाणून घेऊया. एक असं खनिज ज्याने आपलं आधुनिक जग उभं केलं, पण त्याच वेळी हळूहळू त्यात विष पसरवलं. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की एस्बेस्टॉसला एक चमत्कार का म्हटलं जायचं, याची खासियत काय होती. तर एस्बेस्टस म्हणजे एक नैसर्गिक खनिज, पण याची जादू काय माहितीये? हा एक असा दगड आहे ज्याचे धागे बनवता येतात, ज्याला विणता येतं आणि तो अजिबात जळत नाही. अविनाशी, अगदी त्याच्या नावासारखाच. आता हे सगळं होतं कसं? तर त्याच्या केमिकल स्ट्रक्चरमुळे. सोप्या भाषेत सांगायचं तर सिलिका आणि मॅग्नेशियमचे थर एकमेकांना चिकटतात, पण त्यांच्या अणूंच्या आकारात थोडा फरक असतो, ज्यामुळे हे थर आपोआप गुंडाळले जातात आणि छोट्या छोट्या स्क्रोलसारख्या नळ्या तयार होतात. याच रचनेमुळे त्याला अविश्वसनीय उष्णता प्रतिरोधक शक्ती मिळते. कल्पना करा, 1800च्या दशकात मोठमोठी शहरं आगीत जळून खाक होत होती. न्यूयॉर्कसारख्या शहरात 700 इमारती एकाच आगीत भस्मसात व्हायच्या. मग साहजिकच अशा एका अग्निरोधक पदार्थाची मागणी अक्षरशः स्फोटासारखी वाढली. म्हणजे बघा, 1900 साली 20,000 टन वापर होता, तो 1973 पर्यंत 8 लाख टनावर पोचला. अविश्वसनीय वाढ होती ही. आणि हो, यामुळे अनेकांचे प्राण वाचले, यात काहीच शंका नाही. ज्या काळात एस्बेस्टसचा वापर शिखरावर होता, तेव्हा अमेरिकेत आगीमुळे होणारे मृत्यू तब्बल 80% कमी झाले. पण या संरक्षणासाठी एक खूप मोठी आणि भयानक किंमत मोजावी लागली. चला, आता कथेच्या दुसऱ्या बाजूला जाऊया. हा चमत्कार एक शाप कसा बनला? आणि याची सुरुवात झाली त्या कामगारांपासून, जे रोज याच्या संपर्कात होते. जेव्हा डॉक्टरांनी पहिल्यांदा याच्या परिणामांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना जे दिसलं ते खूपच भयानक होतं. एका डॉक्टरने एस्बेस्टसमुळे खराब झालेल्या फुफ्फुसांचं वर्णन करताना म्हटलं, ते सँडपेपरवर घासण्यासारखं वाटत होतं. किती वेदनादायी असेल याची कल्पना करा. होतं काय की जेव्हा हे छोटे धारदार तंतू आपल्या श्वासावाटे फुफ्फुसात जातात, तेव्हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी त्यांच्यावर हल्ला करतात. पण हे तंतू इतके मजबूत असतात की त्या पेशी त्यांना नष्ट करू शकत नाहीत, आणि मग या सततच्या लढाईमुळे फुफ्फुसांमध्ये जखमा होतात आणि हळूहळू श्वास घेणंच कठीण होऊन जातं. 1960च्या दशकात डॉक्टर आयर्विंग सेलिकॉफ यांच्या संशोधनाने एक हादरवून टाकणारं सत्य जगासमोर आणलं. त्यांनी दाखवून दिलं की शिपयार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी एस्बेस्टसचा धोका प्रत्यक्ष युद्धापेक्षाही मोठा होता. आकडेवारी बघा, युद्धात दर 1000 8.6 सैनिक मृत्युमुखी पडत होते, तर शिपयार्डमध्ये एस्बेस्टसमुळे होणाऱ्या कॅन्सरने दर 1000 14 कामगार, म्हणजे युद्धापेक्षाही भयंकर. तर आतापर्यंत हे तर स्पष्ट झालं होतं की एस्बेस्टस किती धोकादायक आहे, पुरावे समोर होते. पण उद्योगाने याकडे फक्त दुर्लक्षच केलं नाही, तर हे सत्य जाणीवपूर्वक लपवण्यासाठी एक मोठा कट रचला. बाहेरून कंपन्या सांगत होत्या की एस्बेस्टस एक जादुई आणि सुरक्षित पदार्थ आहे, पण आतून त्यांना हे पक्क माहीत होतं की यामुळे कॅन्सर होतो, आणि हे सत्य ते अनेक दशकं लपवत होते. हे सगळं उघड झालं समनेर सिम्पसन पेपर्स नावाच्या लीक झालेल्या कागदपत्रांमधून. मोठ्या कंपन्यांचे अधिकारी एकमेकांना पत्र लिहून हे सत्य कसं दाबायचं याची योजना आखत होते. एका कंपनीच्या अध्यक्षाने तर 1935 मध्येच लिहिलं होतं, मला वाटतं एस्बेस्टसबद्दल आपण जितकं कमी बोलू तितकंच आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये? ह्या कंपन्यांना हे सगळं माहीत होतं. म्हणजे विचार करा, एका कंपनीच्या अध्यक्षाला जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही तुमच्या कामगारांना ह्या धोक्याबद्दल का नाही सांगत, तर त्याचं उत्तर काय होतं? हो, असं करून आमचे खूप पैसे वाचतात. म्हणजे निव्वळ नफ्यासाठी त्यांनी लोकांचे जीव अक्षरशः पणाला लावले होते. तर अखेर हे सत्य बाहेर आलं. पण तुम्हाला वाटत असेल की आता ही समस्या संपली असेल, तर तसं अजिबात नाही. उलट हा धोका आजही आपल्या अवतीभोवती आहे. हे अविश्वसनीय वाटेल, पण मेकअप, बेबी पावडर, मुलांचे क्रेयॉन्स आणि खेळण्यांमध्ये सुद्धा एस्बेस्टॉस सापडला आहे.
हो, अगदी मुलांच्या वस्तूंमध्ये सुद्धा. ही खूपच गंभीर गोष्ट आहे. मग असं का होतंय? याचं एक मोठं कारण आहे वापरल्या जाणाऱ्या तपासणी पद्धती. सरकारी संस्था अनेकदा PLCM नावाची स्वस्त पण कमी प्रभावी पद्धत वापरतात. ही पद्धत लहान आणि सगळ्यात धोकादायक तंतू ओळखूच शकत नाही. याउलट TEM नावाची जास्त संवेदनशील पद्धत आहे, पण ती महाग असल्यामुळे तिचा वापरच होत नाही. 9/11च्या हल्ल्यानंतरही हीच चूक झाली होती. आणि ही समस्या फक्त कुठल्या एका देशापुरती मर्यादित नाहीये. अमेरिकेने आत्ता कुठे यावर अर्धवट बंदी आणली आहे, तर दुसरीकडे भारतासारखे देश आजही लाखो टन एस्बेस्टस आयात करत आहेत आणि वापरत आहेत. तर या सगळ्यातून आपण काय शिकायचं? तर ही की ॲस्बेस्टस ही काही भूतकाळातली समस्या नाहीये. ती आजही आपल्या इमारतींमध्ये आहे, आपल्या मातीत आहे आणि आपल्या घरातल्या वस्तूंमध्येही असू शकते. खरा प्रश्न हा आहे की आपण नकळतपणे रोज किती विषारी कण श्वासावाटे आत घेत आहोत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक बटन नक्की दाबा, इतरांसोबत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळी.